कोल्हापूर शहरातील पाणी प्रश्नाबाबत आम आदमी पार्टीच्या शिष्टमंडळानं महानगरपालिका प्रशासक के मंजुलक्ष्मी यांची आज भेट घेतली। यावेळी त्यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले। शहराला पाणीपुरवठा करणारी थेट पाईपलाईन योजना आणि शिंगणापूर योजना या दोन्ही योजनांमध्ये वारंवार होणाऱ्या बिघाडामुळे गेल्या वर्षभरापासून शहरात पाणीबाणीसारखी परिस्थिती वारंवार उद्भवतीये। यासह पाणी वितरण यंत्रणेत असलेल्या अडचणी गेली अनेक वर्ष सोडवल्या गेलेल्या नाहीत। परिणामी दोन दोन योजना असून देखील शहरवासियांना अपुरा पाणीपुरवठा होतोय। एकीकडे 90 MLD इतकी गरज असताना 250 MLD इतका प्रचंड पाणी उपसा महानगरपालिकेकडून सुरू आहे। या पार्श्वभूमीवर नागरिकांना याची वस्तुस्थिती कळावी यासाठी महापालिका प्रशासनानं शहरातील पाणी प्रश्नावर श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी आम आदमी पार्टीच्या वतीनं प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। यामध्ये अमृत 1 आणि अमृत 2 योजनांच्या कामाची सद्यस्थिती, योजनेतून केलेल्या 12 टाक्या, पंप, क्रॉस कनेक्शन आणि कार्यान्वित यंत्रणा, थेट पाईपलाईन योजनेतील अडचणी, शहरांतर्गत पाणी वितरण व्यवस्थेतील अडचणी, ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईनमध्ये वारंवार बिघाड होणं अशा विविध मुद्द्यांचा यामध्ये समावेश आहे। यावर प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी थेट पाईपलाईन योजनेतील विद्युत लाईन अंडरग्राऊंड करण्यासाठी शासनाला प्रस्ताव सादर केला असून शिंगणापूर योजना सक्षम करून थेट पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्यास पर्याय म्हणून वापर करण्याचं नियोजन केल्याचं सांगितलं। यावेळी जल अभियंता हर्षजित घाटगे, आपचे शहराध्यक्ष उत्तम पाटील, सूरज सुर्वे, अभिजित कांबळे, दुष्यंत माने, सचिन पाटील आदी उपस्थित होते।